दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अतुल विश्वनाथ मुळे यांच्या मालकीची एम सेक्टर 211/2 मध्ये जळगाव MIDC परिसरात श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाची कंपनी। सदर कंपनीकडे जळगाव, धुळे, नंदुरबार असे 3 जिल्ह्यात रामबंधू मसाले कंपनीची डीलरशिप आहे। दिनांक 27/3/2025 रोजी अतुल मुळे यांनी MIDC पोलीस स्टेशन इथं माहिती दिली की दिनांक 25/3/2025 चे रात्री त्यांच्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये रामबंधू मसाले कंपनीचे साठा असलेल्यापैकी सुमारे 8,35,000 रुपये किमतीच्या 71 गोण्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचं शटर तोडून चोरी करून घेऊन गेले। त्यावर MIDC पोलीस स्टेशन इथं अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी MIDC परिसरात होणाऱ्या घरफोडी चोरींबाबत गांभीर्याने दखल घेऊन आरोपितांना जेरबंद करण्याकामी तसंच MIDC परिसर सुरक्षित करण्याकामी सूचना दिल्या आहेत। त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन MIDC पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे, गणेश ठाकरे, विशाल कोळी, सिद्धेश्वर डापकर, रतन गीते असं पथक तयार करून आरोपी शोध करण्याकामी रवाना केलं होतं। सदर पथकातील अधिकारी तसंच कर्मचारी यांनी घटनास्थळी लावण्यात आलेले CCTV कॅमेऱ्यांचे बारकाईने निरीक्षण केलं असता आरोपितांनी स्वतःची ओळख पटू नये म्हणून तोंडास रुमाल बांधून इको कारचा वापर करून सदर गोडाऊनमधील माल घरफोडी करून चोरी केल्याचं निष्पन्न केलंय। सदर पथकानं तांत्रिक विश्लेषणानं चोरीत वापरलेलं वाहन तसंच वाहन वापरणाऱ्या अज्ञात आरोपितांचे चेहरे निष्पन्न केले असता फिर्यादी अतुल मुळे यांच्याकडील मागील 15 वर्षांपासून चालक म्हणून कामाला असलेला अनिल रमेश पाटील, राहणार मिल कॉलनी, खडका, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव यानं त्यांच्या साथीदारासोबत सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालंय। संशयित आरोपीस अनिल पाटील यास शितापीनं ताब्यात घेऊन त्यास सखोल विचारपूस केली असता त्यानं सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार बाबुराव त्र्यंबक सुरवाडे, राहणार पळासखेडा, तालुका जामनेर, शिवा सुरेश पाटील, राहणार भवानीनगर, खडका, तालुका भुसावळ, राहुल भाविस्कर, राहणार खडका, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव अशांसोबत केल्याची कबुली दिली। तेव्हा पथकातील अधिकारी तसंच कर्मचारी यांनी अतिशय चालाकीनं इतर 3 आरोपितांना वेळेत जेरबंद करून अटक केली। सदर आरोपितांची कोर्टाकडून 2/4/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी घेतली आहे। पोलीस कस्टडी दरम्यान गुन्ह्यातील चोरलेला 8,35,000 रुपये किमतीच्या रामबंधू मसाले कंपनीचे सुमारे 71 गोण्या, गुन्ह्यात चोरी करण्यासाठी वापरलेल्या 2 इको वाहन या आरोपितांकडून जप्त करण्यात आलाय। MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक फिर्यादी आहे ज्याचं नाव आहे अतुल मुले यांचा श्री प्रभू डिस्ट्रीब्युशन म्हणून कंपनी आहे। ती श्री प्रभू डिस्ट्रीब्युशनमध्ये पापड, रामबंधू आणि अशी इतर गोष्टी त्यांना 3-4 जिल्ह्याचे डीलर आहे आणि त्यांच्याकडे एक मोठा स्टोरेज एरिया आहे। ते स्टोरेज एरिया MIDC पोलीस हद्दीमध्ये आहेत आणि ह्यांचं 25 तारीख रात्री त्यांच्याकडं सर्व मिळून जवळपास 8.5 लाख रुपये किमतीचा सर्व वस्तू चोरी करून घेऊन गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही तपास सुरू केलेला आहे FIR दाखल करून। तपासामध्ये आम्ही CCTV आणि इतर तांत्रिक गोष्टीवर तपास करून त्यांच्याकडेच काम करणारे एक अनिल पाटील म्हणून माणसं आहेत, त्यांच्याकडं जे ओनर आहेत, फिर्यादीकडं मागील 15 वर्षापासून काम करत होते, त्यांनीच ही चोरी केलेली आहे आणि त्यांनी चोरी करत असताना आणखीन 3 साथीदार त्यांचे मित्र आहेत, त्यांच्या मदतीने ही चोरी केलेली आहे आणि पूर्ण जे काही मुद्देमाल ज्यांनी चोरी केला होता सर्व मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। अंदाजे किती रुपयाचा हा मुद्देमाल आहे? 8.5 लाख रुपयाचा। सर, हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर आधी काही गुन्हे वगैरे नाही, जुने काही गुन्हा निष्पन्न नाही झालेला आहे। ही ऑलरेडी तिथलं टॅक्सी वगैरे काम करायचं किंवा ही जे फिर्यादी आहे फिर्यादीकडेच 15 वर्षापासून काम करत होतं, त्यांनी म्हणूनच चोरी करताना किमतीच्या वस्तू कुठं आहे आणि एक्झॅक्टली कोणता किमती वस्तू आहे म्हणूनच त्या हिशोबानं त्यांनी घेऊन गेले होते आणि नंतर एकदा चोरी झाल्यानंतर ते सर्व त्यांना विकणं शक्य झालेलं नाही आहे म्हणून एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवले होते आणि एक एक करून ते विकण्याची त्यांचा उद्देश होते। तरी म्हणजे त्याच्या आधीच आमच्या पोलिसांच्या हातात पकडण्यात आलेलं आहे। दीपक महाजन, दक्ष पोलीस न्यूज, जळगाव।